जे शेतकरी लोक आहेत कर्जामुळे जास्त त्रस्त झालेले आहेत किंवा जमिनीची त्यांची एक केस चालू आहे जी वर्षानुवर्षे तशीच चालू आहे, तर त्यांच्यासाठी 14 मार्चला ही खूप मोठी संधी आहे. कारण 14 मार्चला राष्ट्रीय लोक अदालत भरणार आहे. बरं, मग राष्ट्रीय लोक अदालत म्हणजे नेमकं काय? तर या दिवशी पूर्ण देशभरातून ज्या काय आपल्या केस असतात, ज्या एकदम रखडलेल्या केस आहे, 5-10 वर्षापासून ज्या केस चालू आहे, ज्याचा निकाल लागत नाही, तुम्ही सुद्धा कंटाळायत फेऱ्या मारून मारून कोर्टामध्ये, तर त्या एका दिवशी ना तर तुमच्या सगळ्या केसचा निकाल लागणार आहे. मग तुमचं कर्ज असू द्या किंवा तुमचा चेक बाउन्सची केस असू द्या, जमिनीचे कोणते प्रॉब्लेम्स असू द्या, तुमच्या भावाभावांमध्ये काही वाद झालेले असतील, घरातले काही मॅटर असतील छोटे मोठे ते असू द्या, किंवा मग अगदी ट्रॅफिक चालनचं असू द्या, ते सुद्धा तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून भेटणार आहे. बरं, मग आता कर्जासाठी शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे याचा? आता लक्ष द्या, जर तुमचं कर्ज आहे 2 लाख आहे, तर सरकार काय म्हणेल की तुम्हाला आम्ही याच्यामध्ये 50% ते 90% ते सूट देणार तुम्हाला त्या गोष्टीमध्ये. म्हणजे तुमचे जर 2 लाख कर्ज आहे तर तुम्हाला असं म्हणू शकतात की तुम्ही 70,000 80,000 भरा आणि तुमची ती केस क्लोज करून घ्या. तर म्हणून मी तुम्हाला सांगेल की हा जो दिवस आहे तो तुम्ही मिस करू नका. यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये. जवळचं जे कोर्ट आहे तिथे जा, तिथल्या एखाद्या वकिलाला भेटा आणि त्यांना सांगा की मला माझी केस लोक अदालतमध्ये घ्यायची आहे. ते तुम्हाला एक फॉर्म देतील, तो फॉर्म भरा, म्हणजे तुमची केस 14 मार्चला लढली जाईल. पण हे काम आजच करा, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि आता 14 मार्च जवळ येत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरून घ्या, कारण मग ज्या कोणाची एवढी रखडलेली प्रकरणं आहेत, कोर्टाच्या आहेत, तर ते लवकरात लवकर त्याचा निकाल लागून तुम्हाला पण त्या त्रासातून तुम्ही बाहेर पडाल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.